बातमी मराठवाड्यातून आहे। मराठवाड्यामध्ये आधीच पावसानं ओढ दिली आहे, त्यात आता गोगलगायींचा उपद्रव सुरू झालाय। गोगलगायींनी पिकांवरती हल्ला केलाय। सोयाबीनच्या पिकांचे अंकुर पानं गोगलगायी खाऊन टाकतायत आणि त्यामुळे शेतकरी त्रस्त झालेत। महिला, लहान मुलं बॅटरीच्या उजेडात गोगलगायी वेचण्यात व्यस्त असतात। रात्री टॉर्चच्या प्रकाशात गोगलगायी वेचण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। दिवसभर शेतात काम आणि रात्री गोगलगायी वेचण्याचं काम शेतकऱ्यांना करावं लागतंय। एबीपी माझाचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ग्राउंड रिपोर्ट केलाय। एबीपी माझाच्या टीमसोबत कृषी विभागाचे अधिकारीही रात्री शेतात पोहोचले आणि गोगलगाय नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली। आता मी आहे धाराशिवच्या भोगजी शिवारात। रात्रीचे 9:30 वाजलेत आणि या शिवारामध्ये ही तिकडं बॅटरीच्या उजाडातली जी माणसं आहेत ना, तर ती काय करतायत तर गोगलगाई वेचतायत। या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव गोगलगाईचा पाहायला मिळाला आणि ही रात्रीची त्यांची धडपड सुरू आहे। काय चालू आहे? गोगलगाय असतात रात्री रोज काम लागले आम्हाला ते 3 तास 4 तास परेशान झालो आम्ही गोगलगायमुळं। काय गोगलगाईमुळे काय काय नुकसान झाले? काही सगळं पीक ते उद्ध्वस्त करायला लागल्यात। मका असो, मुडीद असो, सोयाबीन असो, त्यांनी काहीच मागं म्हणजे नाही जर वेचल्या तर आम्हाला 4 दिवसात एक सुद्धा मोठ्या होणार नाहीत। उन्हाचा जीव चाललाय, काही ना काही वाचवायचं आमचं चाललंय। हे काय गोगलगाय हे असतात रोज आम्ही संध्याकाळी। बापरे, हे काय असंच याचं नाही चालू आहे सध्या। हो रोज। किती दिवसापासून तुमचं वेचायला चालू? हे आठवडा झाला की आता। हो। किती एकर सोयाबीन आहे? किती नुकसान झालं? 4 एकर सोयाबीन आहे, जवळजवळ निम्म्याच्या पास खाल्लंय ते। आम्ही एक 3-4 तासला तर 20-25 किलो गोगलगाय आम्हाला सापडतात। एक 2 तास जर आम्ही फिरलो ना फॅमिली सगळी तर पूर्ण एक 2 बकेट गोगलगाय सापडतात। आणि त्यांनी एवढं आमचं नुकसान केलं की मागं काही ठेवलेलं नाही। जसं आम्हाला सोयाबीनचा 15-20 क्विंटलचा जे उतार पडतो ते आम्हाला वर्षी अशी भीती पडली की 2-3 क्विंटल निघतंय का नाही। 3 एकर सोयाबीन आहे। आता गोगलगायनं त्यातलं काय निम्म खाल्लंय, चालूच आहे खायला। इतका आम्ही रस्ता वळा करतो 12 वाजता आम्हाला झोप नाही। सगळं खाल्लंय सगळं त्यांनी शेण, कशाने आम्ही भरपाया करावी? आणि 3 एकर असल्या रोज टोपलं काढायच्या, गोळा करायच्या, ह्याने खायचं आम्ही, डबल पेरायचं, खत बी भरानं आणायचं, काय भागवावं आम्ही तरी आता। दिवसभर कॉलेज करून रात्रीच्या वेळेस गोगलगाय वेचायला लागतात। किती वेळ गोगलगाई वेचायला लागतं करायला? कमीत कमी 2 ते 3 तास वेचावं लागतात। रात्री सगळं वेचायला चालू करावं लागतं? याचायला चालू करायला जातो। तुम्हाला आता दिसतील बघा गोगलगाया किती भेटत आहे रात्रीच्याला। कुठून येईल सगळे एवढे? कुठून भेटत आहे? जमिनीत बसलेल्या, जमिनीत बसतात आहे, येतात आहे पुन्हा। रात्रभर बी आम्हाला झोपच नाही कसलीच। तो पहिली कापसं होती तर फकडी करूनच माणसं ही करत होती। आता तशी आम्हाला गोगलगाय करून मारायची पाळी आली बघा। शाळेत सकाळी जायचं, 4 वाजता यायचं आणि पुन्हा अभ्यास केला की लगेच गोगलगाय यायचं। काय सोयाबीन सगळं सोयाबीन आहे, त्याच्यातलं सगळं माझं तर खाल्लंय बघा। तेव्हा काय येतो गटुडीची आम्ही येते ही पोरग ह्या काही। स्नेल किल नावाने प्रोडक्ट आहेत। या स्नेल किल उपलब्ध आहेत। या स्नेल किलमध्ये आपण मेटाल्डिहाइड नावाचा एक पिलेट फॉर्म्युलेशनमधला एक घटक आहे।
तो घटक त्याच्यामध्ये असतात आणि साधारणतः आपण शेतकऱ्यांना आवाहन करतो की ते प्लेट जे स्नेल किल आहे ते स्नेल किल आपल्याला ते वड्या तुकड्याच्या फॉर्ममध्ये असतात ते प्लॉटमध्ये आपण शेतकऱ्यांना हात हँड ग्लोव्ज घालून आणि तोंडाला मास्क लावून आपण त्या 5 ते 10 मीटर अंतरावर आपण प्लॉटमध्ये त्याचा फायदा होतो. स्वप्न आहेत सगळी ती अक्षरशः स्वप्नांची वावटळ झाल्यासारखी परिस्थिती. कुठंतरी याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना याचे पंचनामे होऊन तात्काळ मदतीची देखील गरज आहे. अप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव, भोगजी. आणि याच पार्श्वभूमीवर ABP माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट असा पाहायला मिळतोय. गोगलगाईनं बाधित शेतीचे पंचनामे करण्याचे तातडीनं आदेश देण्यात आले. ABP माझानं भोगजी गावातील गोगलगाईंचं भयाण वास्तव, रात्रीचं भयाण वास्तव दाखवल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आलेली आहे. गोगलगाईच्या प्रादुर्भावाची सकाळी माहिती कळल्यानंतर तात्काळ आम्ही आदेश दिल्याचं महसूल प्रशासनानं सांगितलंय. आज आणि उद्या सुट्टीचा काळ असल्यानं तोंडी स्वरूपाचा आदेश दिल्याची माहिती आहे. भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनीही भोगजी गावातील गोगलगाईच्या पंचनाम्याचे आदेश दिल्याची फेसबुकद्वारे माहिती दिली आहे. तर ABP माझाच्या बातमीची दखल घेण्यात आलेली आहे आणि महसूल प्रशासनानं तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. 2 दिवस सुट्टीचे आहेत, त्यामुळे हे तोंडी आदेश देण्यात आलेले आहेत आणि राणा जगजितसिंग पाटील यांनी देखील पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत. या शेतकऱ्यांवरती गोगलगाईंमुळे मोठं संकट ओढवलेलं आहे. सोयाबीनचे अंकुर पानं या गोगलगाई खाऊन टाकतात आणि त्यामुळे रात्रभर शिवारात फिरून या गोगलगाई वेचण्याचं काम शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला करावं लागतंय. या गोगलगाईनं शेतकऱ्यांच्या पोटावर पाय आणण्यापूर्वी प्रशासनानं जे आदेश दिलेले आहेत त्याची तातडीनं अंमलबजावणी होणं अत्यंत गरजेचं आहे. अक्षरशः गोगलगाईंचा खच आपल्याला या शेत शिवारामध्ये पाहायला मिळतोय. अप्पासाहेब शेळके आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. अप्पासाहेब, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण प्रशासनासमोर आणलेला आहे. गोगलगाईंमुळे शेतकऱ्यांचे काय हाल होत आहेत हे आपण दाखवलेलं आहे. कशी दखल घेतली ABP माझाच्या बातमीची आणि त्या आदेशांची अंमलबजावणी कशी होणार आहे? प्रज्ञा, आपण रात्री भोगजी शिवारामध्ये गेल्यानंतर आपल्याला जे भयान वास्तव समोर दिसलं होतं की अख्खं शेतकऱ्याचं कुटुंब लहान मुलांसह महिला असतील, शेतकरी असतील, की रात्री ते गोगलगाय वेचताना आपण पाहिलं आणि ते अख्ख्या महाराष्ट्राने ते भयान वास्तव पाहिलं. ही बातमी समोर येताच प्रशासनानं त्याची गंभीर दखल घेत पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. खरं तर आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे. जो लेखी आदेशाचा टप्पा आहे तो ह्या सुट्ट्याच्या कालावधीमध्ये कुठेतरी थांबलेला आहे. मात्र तोंडी आदेश देऊन आम्ही तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचं महसूल प्रशासनाकडनं सांगितलं आहे. दुसरीकडे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी देखील फेसबुकद्वारे एक फेसबुक पोस्ट करत भोगजी गावातील पंचनाम्याचे आम्ही आदेश दिलेत असं सांगितलेलं आहे. आता प्रतीक्षा आहे की हे पंचनामे कशा पद्धतीने होतात आणि या बाधित शेतकऱ्यांना कशा स्वरूपाची मदत मिळते याकडे आपलं लक्ष असणार आहे. प्रज्ञा. अप्पासाहेब, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.